हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे बाजरीची खारोडी. पापड पण बोलता, पण आम्ही गावाकडे खारोडी बोलतो. तर बाजरी धुवून वाळून घेतली आणि त्यानंतर याला असं जात्यावरती फिरून घ्यायचं. त्याच्या बारीक अशा कण्या निघतात. थोडंसं जाडसर आपण भरडलेलं असतं ते. त्यानंतर ते झाल्यानंतर हे 3 दिवस पाण्यामध्ये भिजवलेलं थोडंसं आंबटपणा येण्यासाठी. आणि हे भिजवल्यानंतर तुम्ही बघू शकता, त्यासाठी आपण हे सर्व मसाले घेतलेले, मिरची, लसूण पेस्ट, तीळ वगैरे. चूल पेटून घेतलेली, वरती पातेल्यात पाणी ठेवलेलं उकळण्यासाठी. त्यानंतर आपण बघू शकता तुम्ही, पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये सगळं मीठ, मिरची, तीळ वगैरे हे सगळे मसाले टाकून घेतले आपण. आणि ते टाकून घेतल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण जे भिजवलेले जे कणं असतात जे बाजरीचं, तर ते सर्व त्यामध्ये मिक्स करायचं. छानपैकी मिक्स झाल्यानंतर शिजून द्यायचं. आणि शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता तर हे असं बनतं ते. तर हे थंड होऊन झाल्यानंतर आता आपण हे बनवायला घेतलेलं. तर हे गव्हाचे जे काड्या असतात त्याला काड बोलता गावाकडे, तर ते घेतलेले त्यावरती आम्ही टाकत असतो. तर आजी ते व्यवस्थित जोडते. आणि त्यानंतर हे व्यवस्थित असं जॉईन करून व्यवस्थित आपण असं टाकून घ्यायचं एकसारखं. आणि ते टाकल्यानंतर मग तुम्ही बघू शकता छोटे छोटे गोळे घेऊन आणि ते असं बनवून हाताने आणि ते असं टाकायचं. तर गावाकडे कसं एकमेकांच्या मदतीला येतात, तर 2-3 जण असतात, तर ते सर्व मिळून असे करत असतात. तर खूप छान लागतात. तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे आमच्या आजीबाई अशा बनवत असतात. तर त्या पद्धतीने आम्ही पण आता बनवतो. तर बघू शकता बाजरीच्या खारोडी तयार झालेल्या आहे. आता ह्या वाळून छानपैकी आपण चुलीवरती पण भाजू शकतो, तळू पण शकतो. तुम्हाला जसं तुमच्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. अशा ह्या बाजरीच्या खारोड्या आमच्या तयार झालेल्या आहे. बाय बाय, बनवून बघा.